बघा मित्रांनो, 2 गिअर आता तयार झाले. फिटिंग केलं, पूर्ण फिटिंग झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. म्हणजे या प्रकारे फिटिंग करून द्यावं लागतं. म्हणजे कस्टमरला फिटिंग चार्जेस वेगळे आहे त्याला. म्हणजे पूर्ण एक गिअर काढून नवीन गिअर बसवायला वेगळा चार्जेस लागेल. याला हाऊजिंग म्हणतात. युचांग लूमचा आहे गिअर. नमस्ते मित्रांनो, आज पुन्हा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे खूप दिवसांनी. म्हणजे ब्लॉग झालं होतं माझं यूट्यूब अकाउंट. आज म्हणजे काल चालू झालं होतं. कालच्यापासून मी व्हिडिओ स्टार्ट केलं करायला. आज पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो. बघा, आता गिअर बनवत आहे आपण. म्हणजे हाऊजिंग ब्रॅकेटचं गिअर आहे. म्हणजे त्याला खूप प्रकारे म्हणतात. त्याचं नाव वेगवेगळं आहे. एक जण अंडी पण म्हणत आहे, एक जण हाऊजिंग ब्रॅकेट म्हणत आहे, एक जण हाऊजिंग म्हणतात. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा, ते याला म्हणतात हाऊजिंग, याला म्हणतात ब्रॅकेट, हाऊजिंग ब्रॅकेट. आता हे आपण तयार केलेलं आहे गिअर. बघू शकता तुम्ही. म्हणजे ॲट इज इट कसं आहे ना, तसं मी प्रयत्न केलं त्याला करायला. पण केलं मी 100% म्हणजे झालं आहे तयार. इथं डिग्री आहे, शाफ्ट आहे ना, डिग्री आहे. आता हे बसणार असं. एवढं पण म्हणजे प्ले वगैरे काही नाही आहे. या गिअरवर असं फिरतंय. बघू शकता तुम्ही. म्हणजे कस्टमर म्हणजे बाहेर मार्केटमध्ये जाऊन ना बघून आलं त्याने फिरून मला म्हटला तू तयार कर म्हटलं मला. मी म्हटलं उशीर लागेलेला. हे 2 आता ऑर्डर दिल्यात. आता एक झालं तयार. आता एक दुसरं चालू आहे मशीनवर. आता ते पण मी करणार आहे. आता एक अर्धा एक तासात ते पण होईल गिअर. आता पूर्ण डिग्री मारावं लागेल आतमधून. हे बघा, टेपर डिग्री आहे बघा बोरमध्ये. हे अशा प्रकारे तयार होतं गिअर. म्हणजे आम्ही जास्त म्हणजे गिअर तयार करत नाही. कस्टमर कधी रिक्वायरमेंट अर्जंट असलं, कोण आपल्या जवळचं असलं तरच आम्ही तयार करतो गिअर. म्हणजे आम्हाला टाईम नसतं एवढं गिअर बनवायला. पूर्ण म्हणजे 3-4 तास गिअर बनवण्यासाठी जाते. 2 गिअर एक 4 तास तर लागणार 2 गिअर बनवायला. पूर्ण याच्यावर तयार होते पूर्ण. बघू शकता तुम्ही, गिअर चालू आहे. आता इथे एक पडलेलं आहे. हे पण आता तयार करायचं आहे गिअर. आता हे पण काढतो मी. युचांग मशीनचं आहे बघा मित्रांनो. म्हणजे खूप जण मला विचारलं तुम्ही बनवा बाहेर कुठं म्हणजे भेटत नाही म्हणून. मी आता बनवायला स्टार्ट केलेलं आहे मित्रांनो. कोणाला तरी पाहिजे असलं ना मला कॉन्टॅक्ट करा, मी तयार करून देतो गिअर. हे पूर्ण खराब झालेलं आहे चालून. फायबर लागून ना, म्हणजे फायबरला चालून कसं झालं बघा. एकदम म्हणजे खराब झालं गिअर. हे असं होतं पहिला, असं जाड तीत होते त्याचे. पूर्णपणे खराब झालं ते. आता हे बदलून टाकायचं आहे नवीन. आता
बघा मित्रांनो, अशा पद्धतीने गेअर तयार होत आहे. एनेट मटेरियल आहे ते हार्डिंग, त्याच्यानेच मी बनवलेलं आहे. म्हणजे कस्टमरला सांगितलं मी एनेट मटेरियल वापरतो मी. मग आता एनेट मटेरियलमध्येच मी तयार करून देणार आहे त्यांना. पूर्ण तयार झालं आता गेअर. आता बोर करून पूर्ण फिनिशिंग करून कस्टमरला देणार लावून पूर्ण. ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणार आहे मी. दुसरा म्हणजे मोठा गेअर काहीतरी मी बनवतो आता उद्या परवा, तेव्हा मी पुन्हा व्हिडिओ काढणार आहे. म्हणजे पूर्ण माहिती देणार आहे मी. म्हणजे गेअर किती डीप आहे, काय आहे, पूर्ण टोटली तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. ओके मित्रांनो, बाय बाय.